यानंतर कार्यक्रमात आपण पुढच्या सन्मानार्थींचा सन्मान करायचाच आहे। त्यासाठी मी आमंत्रित करणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना। हर्षवर्धनजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। हर्षवर्धन पाटील यांच्याशी संवाद साधण्याकरता मी सूत्र सोपवते माझा सहकारी अजिंक्य भातंब्रेकर यांच्याकडे। हर्षवर्धनजी खूप खूप स्वागत आपलं लोकशाही मराठीच्या या पुणे संवाद 2025 कार्यक्रमामध्ये। सुरुवातीलाच तुमच्याकडनं हे निश्चित जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या दृष्टीनं काय विजन आहे पुण्याचं, कारण पुणे जितक्या झपाट्यानं वाढतंय तितक्याच पुण्याच्या शहर म्हणून किंवा पुणे ग्रामीण म्हणून गरजा सुद्धा वाढतायत। या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशानं आधीच्या सरकारांनी जे प्रयत्न केले किंवा आताचं जे सरकार करतंय स्थानिक पातळीवर असेल किंवा राज्य पातळीवर असेल, काय नेमकं वाटतं तुम्हाला काय होण्याची गरज आहे पुण्यासाठी, शहर भाग आणि ग्रामीण भाग दोन्हीसाठी? सर्वप्रथम तर मी लोकशाही चॅनलला मनापासून शुभेच्छा देतो आणि 5 वर्ष अतिशय कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास संपादन केला आणि खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने चाललेलं हे लोकशाही चॅनल आहे, याचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो। धन्यवाद। पुणे संवाद ही जी संकल्पना आपण मांडली, तर मला असं वाटतं की आज संवादाची खरंच गरज आहे, कारण सगळीकडेच वाद आहेत, संवाद कुठंच होत नाही। आणि मला वाटतं त्यामुळे आज आपण हा फक्त पुण्यापुरता विषय हा मर्यादित न ठेवता साधारणतः महाराष्ट्र आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्र सुद्धा, कारण आपलं राज्य हे देशामध्ये तसं पाहिलं तर एक प्रगत राज्य आहे। आता पुण्याच्या समस्याबद्दल किंवा पुण्याबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थी दशकापासून आमचा सहवास ह्या पुणे शहरामध्ये गेलेला आहे आणि ह्या जिल्ह्यातलेच आम्ही रहिवासी असल्यामुळं म्हणजे आमचं हायस्कूल म्हणा, आमचं शालेय जीवन, कॉलेजचं जीवन, त्यानंतर लॉसाठी सुद्धा आम्ही पुण्यामध्ये शिक्षण घेतलेलं, असे माझ्यासारखे असे लाखो विद्यार्थी आहेत की ज्यांनी ह्या पुण्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला शिक्षणाची ओळख तर पुण्याची आहेच, पण आजचं पुण्याचं चित्र जर बघितलं आपण तर मला वाटतं खऱ्या अर्थानं पुण्याच्या विकासाच्या बाबतीमध्ये एक संवाद होण्याची आवश्यकता आहे, ज्याचा पुढाकार आपण लोकशाही चॅनलने घेतला। आपलं धन्यवाद। आता संवाद कशावर करायचा आहे तर बेसिकली या शहराच्या परिसरामध्ये जी लोकवस्ती वाढायला लागलेली आहे आणि कॉस्मोपॉलिटिशियन हा सगळा एरिया झालेला आहे आता, बरोबर। आणि मला वाटतं सगळ्या देशातला वर्ग हा पुण्यामध्ये यायला लागलेला आहे। पुण्याचं चारी बाजूनी एक्सपान्शन होत चाललेलं आहे। आता नागरीकरण वाढतंय, त्यानंतर आयटी इंडस्ट्री वाढतीये, शिक्षणाच्या सुविधा वाढत आहेत। आता आम्ही पण या परिसरामध्ये एक संस्था चालवतो शिक्षणाची, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी। 30 वर्षापूर्वी आम्ही सुरू केलेली ही संस्था, आज त्याच्यामध्ये 25,000 विद्यार्थी आहेत। आता ते पण आमच्या कंट्रोलच्या बाहेर जायला लागलेलं आहे, कारण विद्यार्थ्यांचा फ्लो इतका यायला लागलेला आहे। तीच अवस्था सगळ्या शहरातल्या विविध संस्थांच्या बाबतीत निर्माण झाली आहे। मला असं वाटतं की याचा राजकीय विषय बाजूला ठेवून एक सर्वांकीश विचार मला वाटतं ह्या शहराच्या पुढच्या 50 वर्षाचा, जसं 50 वर्षाचं नियोजन जर आपण आज करायला सुरुवात केली, आज इथं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ट्रॅफिकचा आहे। आपण मेट्रो केली तरी ट्रॅफिक जाम आहे, बरोबर। आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिंग रोड्स करायचा प्रयत्न केला तरी ट्रॅफिक जाम। एक साधं उदाहरण सांगतो, एखादी व्यक्ती जर पुण्याच्या एअरपोर्टला लँड झाली आणि त्याला जर कोल्हापूरला जायचं असेल तर एअरपोर्टच्या बाहेर आल्यानंतर त्याला कोल्हापूरला जायला रस्ता दिसत नाही। ही वस्तुस्थिती आहे। त्याला उद्या सोलापूरला जायचं असेल तसे डायरेक्ट रोड्स कुठेच राहिलेले नाहीत। तर मला वाटतं पहिल्यांदा ट्रान्सपोर्टेशन हा जो विषय आहे, आता काल मुख्यमंत्र्यांनी काहीतरी इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट विजन काहीतरी काल कुठेतरी मुख्यमंत्री बोलले की जेवढे ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या सगळ्या महानगरपालिकेमधल्या सिस्टीम्स आहेत त्याचं एक फेडरल बॉडी करायची, बरोबर, असं काहीतरी काल मला वाटतं स्टेटमेंट झालेलं आहे। पुण्यासारख्या शहरामध्ये ते योग्य ठरेल असं वाटतं? मला वाटतं पुण्यामध्ये आज अंडरग्राऊंड आपल्याला पुढच्या प्लॅनमध्ये, आता परवा एक सर्व्हे झाला आणि त्या सर्व्हेमध्ये अंडरग्राऊंड आपल्याला टनेल्स केल्याशिवाय पर्याय नाही। आता त्याचं कारण असं आहे की पुणे इतकं वाढत चाललंय आता,
म्हणजे हे फक्त आता ओरिजिनल पुणे राहिलेलं नाही. हो. इकडं मनसरपर्यंत पुणे वाढलंय, इकडं लोणावळ्यापर्यंत पुणे वाढलंय, तिकडं यवत चौफुल्यापर्यंत पुणे वाढलंय, आणि इकडे शिरूरपर्यंत पुणे वाढलंय, बरोबर. इकडे शिरवळपर्यंत पुणे वाढलेलं आहे. हा. म्हणजे आता भविष्यामध्ये महानगरपालिका एक पुण्याची काय करू शकणार आहे हे सुद्धा प्रश्नचिन्ह आहेत. लोकल बॉडीज काय करू शकणार आहेत. पुन्हा आता उन्हाळा सुरू झालेला आहे. आज सकाळीच बातमी आली की पुणे शहरामध्ये आता 1 तासच फक्त पाणी मिळेल. शहरं वाढतायत, धरणं कुठे आहेत, धरणाच्या साईट कुठे आहेत, पाणी आणणार कुठून आपण. तर हे सगळ्या समस्या जर सोडवायच्या असतील, मला वाटतं राजकीय विषय सोडून द्या, तो प्रत्येकाचा पॉलिटिकल अजेंडा असतो, तो भाग वेगळा. पण कुठेतरी पुण्याच्या सर्वांगीण विकासाकरता मला असं वाटतं एक डॉक्युमेंटेशन तयार केलं पाहिजे. मी तर आपल्यालाच विनंती करील लोकशाही चॅनलला की आपण लोकांच्या सूचना मागवाव्यात, एक डॉक्युमेंटेशन तयार करावं, आणि त्याच्यानंतर मग राज्य सरकार केंद्र सरकारला आपण ते द्यावं, आणि कुठेतरी एक इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पुण्याचा कमिंग 50 इयर्स मधला जर प्लॅन काढला. त्यासाठी इथं बरेच हुशार मंडळी आहेत, तज्ज्ञ मंडळी आहेत, अनेक चांगले एनजीओज आहात, आणि सगळ्यांचं काम आहे. हे काय फक्त राज्यकर्त्यांचं किंवा कॉर्पोरेशनचं नाही, किंवा नगरसेवक निवडून गेला मग त्याचं काम, त्याचं तर आहेच काम. पण याही पलीकडे जाऊन मला वाटतं की सगळ्यांनी त्याच्यामध्ये जर सहभाग घेतला तर एक चांगला डेव्हलपमेंट प्लॅन होऊ शकेल, आणि ती करण्याची गरज आहे. पण मग हर्षवर्धनजी असं वाटतंय का की शहर म्हणून पुण्यावरचा ताण वाढत चाललाय? म्हणजे विकास कामं होत आहेत खूप, पण तुम्ही मगाशी जसं म्हणालात की विकास कामं करत असताना पण अनेक समस्या उद्भवतात. मेट्रोची कामं सुरू आहेत, त्यामुळे ट्रॅफिक पण वाढलंय, बरेच रस्ते रुंदीकरणासाठी त्यांची कामं सुरू आहेत. मग या सगळ्या पायाभूत सुविधांच्या बाबतीतली विकास कामं होत असताना ताण वाढतोय पुण्या शहरावरचा असं वाटतं? त्यासाठी नेमकं काय केलं गेलं पाहिजे असं वाटतं? 100% ताण वाढतोय ना. आता आपण पाहिलं की इथं फक्त 5 मजल्यांपर्यंत फक्त परमिशन दिल्या जायच्या. आता 32 आणि 34 फ्लोअर्स पर्यंतच्या परमिशन मिळायला लागल्या, रिडेव्हलपमेंट व्हायला लागली. एक बंगला असेल तर एका बंगल्यामध्ये 4 माणसं राहत होते, आता तो बंगला डिमॉलिश होतोय आणि तिथं एक टावर उभा राहतोय सांगतो. मग खालची ड्रेनेज सिस्टीम काय, बरोबर, पार्किंग सिस्टीम काय, बरोबर, रस्त्याची सिस्टीम काय, याचा विचारच व्हायला तयार नाही. त्यामुळं साहजिकच पुण्यामध्ये खूप ताण वाढायला लागलेला आहे, आणि तो कंट्रोल करणं अवघड आहे. कारण प्रत्येकाला वाटतं, कारण पुण्यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, चांगलं पाणी मिळतंय, दुसरी गोष्ट एज्युकेशनची सेवा आहे, आणि मेडिकल फॅसिलिटीज आहेत. साधारणतः नागरिक हा विचार करतो की जिथं मला ह्या गोष्टी चांगल्या मिळतील तिथं प्रेफर करतात, आणि म्हणून आता आउटस्कर्ट्समध्ये पुण्याची रॅपिड एक्सपान्शन चाललेलं आहे. तर हा सुद्धा विचार पुणेकर म्हणून, आता फक्त नुसते पुणेकर राहिलेले नाहीत, तर अर्धा पुणे जिल्हा हा पुणेकर झालाय आता. बरोबर, हाफ ऑफ द पुणे डिस्ट्रिक्ट हॅज बिकम पुणे नाव. तर ह्याचा एकत्रित विचार करावा असं वाटतं मला. बरं, हर्षवर्धनजी, आणखीन एक महत्वाचा प्रश्न की एकीकडे शहर म्हणून पुणे विस्तारतंय, मोठा विस्तार होतोय, नागरीकरण वाढतंय, शहरीकरण वाढतंय, बरेच मुद्दे आहेत. पण आणखीन एक मुद्दा गेले काही वर्ष सातत्यानं चर्चेला जातोय, तो गुन्हेगारीकरणाचा सुद्धा. आणि हे गुन्हेगारीकरण कुठेतरी आटोक्यात येत आहे असं वाटत असतानाच काही घटना घडतात, त्यामुळे असं वाटत राहतं की गुन्हेगारीकरण खरंच थांबलंय का किंवा आटोक्यात आलंय का? तुम्हाला नेमकं काय वाटतं त्याबद्दल? आणि मी राजकीय दृष्टीने हे विचारत नाही, एक जबाबदार नेते म्हणून मी तुम्हाला हे विचारतो. खरं आहे की सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूने आता बरेच प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले. जसं आपण आता कालचा जो हल्ला बघितला आपण, तर डिफेन्स मधल्या जागा किती वेकंट आहेत. तीच परिस्थिती आता आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पोलीस बळ किती आहे, इथं व्हीआयपी मुवमेंट किती आहे. पुण्यामध्ये सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर बघितलं आपण तर मॅन पॉवर सिक्युरिटीच्या संदर्भामधली खरंच कमी आहे, आणि हा विचार करावा लागेल. ठीक आहे, आता बिल्डिंग चांगल्या झाल्या, ऑफिसेस झाले, मोबिलिटी झाली, मॅन पॉवरचा प्रॉब्लेम आहे, तो वाढवला पाहिजे आपल्याला. दुसरी गोष्ट की इथं यंग जनरेशनचा क्राऊड जास्त आहे. मला असं वाटतं, मागाशी यापूर्वी काही डिस्कशन झाले, आता काउन्सिलिंगची गरज आहे. नवीन यंगस्टर्समध्ये दुर्दैवानं ड्रग्स वाढायला लागलेले आहेत, काही व्यसनाधीन, काही दुर्दैवानं काही लोक त्याच्यामध्ये आता खूप वाहत चाललेले आहेत. कळत न कळत ह्याचा परिणाम हा लॉ अँड ऑर्डरवरती व्हायला लागलेला आहे. त्यामुळं एका बाजूला डेव्हलपमेंटचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला पुणे हे कल्चर सिटी आहे, एक सांस्कृतिक नगरी आहे, आणि ही संस्कार सुद्धा जपले पाहिजे. पण आता झालंय कसं
की इथं येणारा वर्ग हा सगळ्या देशामधून आणि जगामधून पण इथे यायला लागलेला आहे. बरोबर. त्यामुळं ह्या गोष्टी खूप आता गुंतागुंतीच्या व्हायला लागलेल्या आहेत. तर निश्चितच काही ठिकाणी थोडंसं लोकांना कळत न कळत थोडीशी कायद्याची भीती पण पाहिजे. इथं बऱ्याच वेळा आपण पाहतो कोयता गँग सारखा प्रकार, हो, म्हणजे पुण्याची ओळख आता दुसरी कोयता गँग म्हणून व्हायला लागली आता. म्हणजे दहशत पसरवण्यासाठी हे अनेक गोष्टी सुद्धा- होत हे आहेत. सुद्धा म्हणजे असे जे काही एलिमेंट्स आहेत हे जाग्यावरतीच रोखावं लागतील आपल्याला. अन्यथा पुढचा येणारा काळ हा नव्या पिढीसाठी सुद्धा घातक ठरू शकेल. हो. काही राजकीय प्रश्न तुम्हाला तुमच्या परवानगीने विचारतो. एक 3-3.5 दशकं तुम्ही राजकारणात आहात. तुम्ही महाराष्ट्रातल्या राजकारणातली खास करून अनेक स्थित्यंतर पाहिलीत. सध्याचं राजकारण राज्यातलं आणि आत्ता जे स्थित्यंतर सध्या सुरू आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? कारण राजकारणाबद्दल खूप चर्चा सोशल मीडियावर सुरू असते, चॅनलवर तर आपण पाहतच असतो आणि अनेकांच्या फार तीव्र प्रतिक्रिया देखील असतात त्याबद्दलच्या. सध्याचं जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता राजकारणामध्ये फेजेस असतात सांगतो. हो, म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकारणाचे 3 फेजेस जर आपण बघितले, स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून 70 सालापर्यंतचा एक फेज होता. त्यावेळेचं पॉलिटिकल वैचारिकता म्हणा किंवा काम करण्याची पद्धत वेगळी होती. त्यानंतर एक दुसरं पर्व सुरू झालं. आम्ही तिसऱ्या पर्वामध्ये आलो, म्हणजे 95 पासून 90 पासून आम्ही त्या प्रवाहामध्ये आलो. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज दुर्दैवानं आत्ताच्या राजकीय परिस्थितीबद्दल मी कुठल्या पक्षाबद्दल बोलणार नाही, कुठल्या नेत्याबद्दल बोलणार नाही, पण पॉलिटिक्समध्ये जसा तुम्ही आज पुणे संवाद घेतलाय, हा संवादच राहिलेला नाही. बरं. डेमोक्रेसीमध्ये सरकार येतील जातील ते काय लोक ठरवतील कोणाला निवडून द्यायचं, कोणाला सत्तेवर बसवायचं, हा जनतेचा अधिकार आहे. बरोबर. आणि ते त्यांच्या पद्धतीने करतील, त्याबद्दल मला बोलायचं नाही. पण डायलॉग ज्याला डेमोक्रेसीमध्ये म्हणतो आपण, तो डायलॉग व्हायला पाहिजे. आता निलमताई तो मगाशी होते आमच्या उपसभापती. आता आम्ही 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री होतो. अक्रॉस द पार्टी लाईन सभागृह चालवताना, सरकार चालवताना अक्रॉस द पार्टी लाईन मला असं वाटतं डायलॉगची गरज आहे. संवादाने अनेक वाद संपतात. बरोबर आहे. संवादाने अनेक प्रश्न मिटतात. संवादाने अनेक चांगल्या गोष्टी आपण करू शकतो. बरोबर. आणि शेवटी आपण कुठल्याही पदावर असो किंवा नसो, सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना काही पथ्यही पाळावं लागतात आपल्याला. बरोबर. आणि दुर्दैवानं ते प्रशिक्षण आता देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. पूर्वीच्या काळामध्ये आता सभागृहाचं कामकाज, आता तुम्ही बरेच लोक विचारतात की सभागृहामध्ये काय चालतं. बरोबर. 80-90% लोकांना माहित नसतं सभागृहामध्ये काय चालतं ते. खरं म्हणजे सभागृह हे राज्याचं सगळ्यात सर्वोच्च सभागृह आहे, जनतेसाठीच आहे. पण लोक आता ते लोकांच्या भावना वेगळ्या होत चाललेल्या आहेत. का तर लॅक ऑफ कम्युनिकेशन होत आहे. कुठले विषय मांडले गेले पाहिजे. एखादा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जर एखादा चांगला मुद्दा मांडला असेल, म्हणजे आम्ही काम करताना आमची पद्धत सांगतो, एखाद्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जर एखादा मुद्दा मांडला आणि तो आम्हाला जर क्लिक झाला की हा मुद्दा चांगला आहे, कदाचित हा आपण कायद्यामध्ये सुद्धा रूपांतर करू शकतो, असे काही काही विषय आहेत. तर वेळ कमी आहे, परंतु विरोधकांनी मांडलेल्या एखाद्या अशासकीय ठरावाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही राज्याचे कायदे केलेले आहेत. म्हणजे ती प्रगल्भता पाहिजे. आणि त्यामुळे होतं काय की एक पॉलिटिकली होरा ज्याला म्हणतो आपण, हा मेंटेन करायला पाहिजे. पण आज नाही म्हणलं तरी, जसं मगाशी रुपालीताई मला वाटतं कोणीतरी इथं म्हणाल्या की कामं कुठली कशी सांगायची आणि कुणाला सांगायची. म्हणजे स्थानिक लेवलचं काम माणूस मुंबईला येऊन सांगतो आणि मुंबईचे नेते इथं आल्यानंतर त्याला इथली कामं सांगत नाही, त्याला मुंबईची कामं सांगतात. हो, पण मग हा संवाद जो होत नाहीये, तुम्ही म्हणताय की संवादाचं म्हणजे त्याचा अभाव असल्या कारणामुळे बऱ्याच गोष्टी घडतायत, बऱ्याच गोष्टी घडतही नाहीयेत. पण मग हा संवाद जाणीवपूर्वक टाळला जातोय का अनावधानाने होतोय? आता मला असं वाटतं की जसं आता कालची घटना घडली काश्मीरमध्ये, तातडीनं सर्व पक्षांची एक बैठक दिल्लीला झाली. बरोबर. मला असं वाटतं की तशी बैठक महाराष्ट्रात सुद्धा व्हायला पाहिजे होती. बरं. कारण उद्या रेड अलर्ट, हाय अलर्ट दिल्यानंतर मुंबई ही देशाची राजधानी आहे. खरंय. आणि मग ज्यावेळेस सगळे एकत्र बसतो आपण, त्यावेळेस काहीतरी प्रत्येकाच्या शेवटी अनुभव प्रत्येकाचा काही ना काही प्रमाणामध्ये असतोच,
तुमचा वेगळा असेल, माझा वेगळा असेल, समोरच्याचा तिसरा असेल. आणि म्हणून हे असे डायलॉग्स होण्याकरता म्हणून कुणीतरी अक्रॉस द पार्टी लाईन हे डायलॉग घडवण्यामध्ये, संवाद घडवण्यामध्ये सुद्धा असलं पाहिजे. खरं. आणि त्यातून निश्चितच चांगलंच घडेल ना. आपण बैठकीला बसल्यानंतर आता ह्या गोष्टी व्हाव्यात असं मला वाटतं. हे माझं व्यक्तिगत मत आहे. आणि हे घडलं पाहिजे. डेमोक्रेसीमध्ये काय, बरोबर, व्हॉट इज डेमोक्रेसी? सर्वांचं मत विचारात घेतलं मतदानापुरती पाहिजे. डेमोक्रेसी नाहीये ती. मुक्ती सरकार आणण्यापुरती डेमोक्रेसी नाही. डेमोक्रेसी लोकशाही, कारण तुमच्या चॅनलचंच नाव लोकशाही आहे. लोकशाही यासाठी आहे की प्रत्येक एलिमेंटमध्ये प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. आणि तो जर ठेवला तर मला वाटतं महाराष्ट्र अजून पुढे जाईल. नक्कीच. हर्षवर्धनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आज आलात इतका वेळात वेळ काढून आणि तुम्ही इतकी परखडपणे मतं मांडलीत पुण्याच्या भविष्याच्या दृष्टीनं सुद्धा, वर्तमानाच्या दृष्टीनं सुद्धा, आणि काही राजकीय प्रश्नांची उत्तरं देखील तुम्ही दिलीत आणि तीही परखडपणे. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात त्याबद्दल. मी लोकशाही चॅनलचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुणे संवाद 2025 powered by Emanora. Emanora is the best place to live in East Pune. Associate sponsored PNG Jewelers. 7PM Healthcare Solutions Private Limited. Think healthy, be wealthy. One point solution for all your health problems. Helios Ortho Joint, specialist for robotic joint replacement and sports injury. Pune and PCMC. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. बलबुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण. पुणे, महाराष्ट्र, भारत. श्री भवानी माता ॲस्ट्रो सेंटर. 1990 सालापासून KG to PhD विश्वासार्ह उच्च शैक्षणिक परंपरा लाभलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. शेअर मार्केट मला शिकायचंय, आयुष्यात मोठं व्हायचंय. भारती शेअर मार्केट क्लासेस, शेअर मार्केट शिकवणारे भारतातील अग्रगण्य ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.